नमस्कार. जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. केंद्र सरकारने NCERTमध्ये एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हो, बरोबर ऐकलत. तब्बल 173 जागांसाठी ही भरती आहे. म्हणजे ही खरंच एक मोठी संधी आहे आणि यात अनेक प्रकारची पदं आहेत. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी पदं गैर शैक्षणिक आहेत, म्हणजे नॉन अकॅडमिक. याचा अर्थ इथे फक्त शिकवण्याचं काम नाही, तर ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट आणि इतर अनेक महत्त्वाची कामं आहेत. आणि ही नोकरी कुठे आहे? तर देशातल्या एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेमध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT. इथे नोकरी मिळणं हे करिअरसाठी एक खूप मोठं यश मानलं जातं. तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या पदांसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? यासाठी लागणारी पात्रता आणि अटी काय आहेत ते आता आपण पाहूया. तर आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की या पदांसाठी जी पात्रता हवी आहे ती आपल्याकडे आहे का? चला लगेच चेक करूया की नक्की कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. बघा, या भरतीची व्याप्ती किती मोठी आहे. अगदी 10वी पास उमेदवारांपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पदवी घेतलेल्यांपर्यंत सगळ्यांसाठी इथे संधी आहे. इतकंच नाही तर ज्यांच्याकडे ITI किंवा डिप्लोमा आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात. पण थांबा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. काही विशिष्ट पदांसाठी फक्त शिक्षण पुरेसं नाही, तर त्या कामाचा अनुभव असणंही आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आता बोलूया वयोमर्यादेबद्दल. ही प्रत्येक पदानुसार वेगळी आहे, म्हणजे 27 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत. वय मोजण्याची शेवटची तारीख आहे 12 जानेवारी 2026. आणि हो, नियमानुसार SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूटही मिळणार आहे. बरं, आता अर्ज शुल्काची माहिती घेऊया. म्हणजे नक्की किती फी भरावी लागेल आणि यात कोणाला काही सूट आहे का, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, अर्ज शुल्क जे आहे ना ते पदाच्या लेव्हलनुसार ठरतं. लेव्हल 10 ते 12 साठी ₹1500, लेव्हल 6 आणि 7 साठी ₹1200 आणि लेव्हल 2 ते 5 साठी ₹1000 शुल्क आहे. आणि हे शुल्क फक्त खुल्या, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे. आणि हो, इथे खूप चांगली बातमी आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणतंही अर्ज शुल्क भरायचं नाहीये. त्यांच्यासाठी अर्ज करणं पूर्णपणे मोफत आहे. पात्रता आणि फीबद्दल तर आपण बोललो. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केव्हा करायचा. तारखा नीट लक्ष ठेवा, कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत. अरे वाह, एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे. ज्यांना वाटत होतं की संधी हुकली की काय, त्यांच्यासाठी एक खुशखबर. अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, आधीची डेडलाईन होती 16 जानेवारी, पण आता ती वाढवून 30 जानेवारी 2026 करण्यात आली आहे. म्हणजे अर्ज करण्यासाठी आता जास्त वेळ मिळाला आहे. पण तरीही शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, नाही का? अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी NCERTच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे फॉर्म भरा. जर फी लागू असेल तर ती भरा आणि अंतिम तारखेच्या आत अर्ज सबमिट करा. आता नोकरीच्या ठिकाणाबद्दल बोलायचं झालं तर ही एक पॅन इंडिया भरती आहे. म्हणजे निवड झाल्यानंतर संस्थेच्या गरजेनुसार भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते. तर ही होती या भरतीबद्दलची सगळी माहिती. आता विचार करा, NCERT सारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याची ही संधी आपल्या करिअरला एक नवीन दिशा देऊ शकते का? जर उत्तर हो असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. खूप खूप शुभेच्छा.